कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव, एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा, प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव, तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव। पांडुरंगा करो ब्राह्मण मना, करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम मना, करो प्रथम दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजी, दुसरे चरणा संताजी, पांडुरंगा करो प्रथम मना, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जेने पंढरी सारखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। विठाला 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 विठाला, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा कीर्तन भक्तीचा विचार करणारा गोड असा चारचरणाचा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत कीर्तन चांगलं आहे याची कारणं चार पद्धतीने सांगितलेली आहेत। चार पद्धतीचा विचार करताना प्रत्येक चरणातला उत्तरार्ध हा चांगल्या कीर्तनाचा परिणाम आहे असं म्हणून याच्याकडे विचार करता येण्यासारखा आहे। पहिला परिणाम सांगतात होय अंग हरिरूप, दुसरा परिणाम सांगतात हरपले देहभाव, तिसरा परिणाम सांगतात हा सकळा सोयरा, आणि चौथा परिणाम सांगतात गेला भेव त्या काळे। थोडं सोप्या शब्दात असं बोलता येईल कीर्तन चांगलं आहे याचं कारण असं आहे होय अंग हरिरूप म्हणून कीर्तन चांग, हरपले देहभाव म्हणून कीर्तन चांग, हा सकळा सोयरा म्हणून कीर्तन चांग, आणि गेला भेव त्या काळे म्हणून कीर्तन चांग। एका वाक्यात बोलायचं झालं तर अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे म्हणून हे चांगलं आहे, देहभाव हरपून टाकणारं हे कीर्तन आहे म्हणून हे चांगलं आहे, परमात्मा व्यापक आहे याची जाणीव करून देणारं हे कीर्तन आहे म्हणून हे चांगलं आहे, आणि गेला भेव त्या काळे म्हणजे मृत्यूची भीती घालविणारं हे कीर्तन आहे म्हणून चांगलं आहे। विठाला पवित्र भूमी श्री क्षेत्र सामनगाव या नगरीमध्ये आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत। वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही थोर परंपरा चालत आल्या त्याच्यामध्ये सामनगावकर महाराजांची एक अत्यंत भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची परंपरा, श्री संत सद्गुरू शामनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेला हा सगळा परिसर आहे। या भूमीमध्ये सद्यकालामध्ये सद्गुरुदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतो आहे। परमादरणीय श्रद्धेय अत्यंत जिवलग आमच्या परंपरेच्याही दृष्टीने अत्यंत आदराचं स्थान ज्यांच्याबद्दल आहे अशा सामनगावकर महाराजांच्या घराण्यातील अध्वर्यू परमादरणीय श्रद्धेय रामदास काका महाराज यांच्या नेतृत्वामध्ये, माझे अत्यंत जिवलग आदरणीय हरिभक्तीपरायण धर्मराज दादा यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि समस्त सामनगावकर मंडळी, या फडावर या संस्थांवर प्रेम करणारी भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे। या उत्सवामध्ये परमभाग्याने ही माझ्याकडे कीर्तन सेवा प्राप्त आहे। तसं इथं उपस्थित असलेली या परिसरातल्या अनेक लोकांना सामनगावकर महाराजांची आणि धामणगावकर महाराजांची परंपरा अगदी विदित आहे।
म्हणजे अशी अनेक गावं आहेत की ज्या गावांमध्ये दोनही परंपरा अत्यंत गुण्या गोविंदाने, फार महत्वाचं आहे, अतिशय गुण्या गोविंदाने नांदतात. अलीकडल्या काळामध्ये एका गावात 2 महाराज राहणं तसं कठीण झालंय. पण आमच्याकडे जी काही गावं, या परिसरामध्ये अनेक गावं आहेत, भूमपरंडा तालुका असेल, बार्शी तालुक्यात असेल, परंतु सामनगावकर महाराजांची आणि धामणगावकर म्हणजे बोधले महाराजांची ही परंपरा त्या गावामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने परंपरा चालविणारी अनेक गावं आपल्याला दिसून येतात. आज माझं सद्भाग्य आहे की या एका परंपरेचा दुवा म्हणून आज माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा प्राप्त आहे. सद्गुरू दास महाराजांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा येणं, विशेष करून त्यांच्या 12व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, तपपूर्तीच्या निमित्ताने इथं सेवा प्राप्त होणं, माझं थोडंसं अंतःकरणातल्या भावना बोलायच्या झाल्या तर आत्तापर्यंत मी कधी सामनगावला आलो नाही. मी पहिल्यांदाच सामनगावला या ठिकाणी आलो. मी आलो पहिल्यांदाच याच्यात नवल नाही. माझ्या 10 पिढ्यामध्ये कोणी आलं नाही आत्तापर्यंत. काय मला माहीत नाही काय कसं झालं कोणास ठाऊक, परंतु येणं झालं नाही आत्तापर्यंत. पण मला असं वाटतं की तपपूर्तीच्या सोहळ्याला दादा मला तुम्ही आमंत्रण दिलं. मला असं वाटतं की तपपूर्तीलाच दास महाराजांनी का बोलून घेतलं असेल. मला तपपूर्तीलाच का, याच्या अगोदर घेतलं नाही, पण तपपूर्तीला का घेतलं असेल. तप या शब्दाचा जर उलटा शब्द अक्षरं जर लावली तर कशी होतात बघा. तप याला पत, म्हणजे मला असं वाटतं की अगोदर मला पत निर्माण करावी लागली, तेव्हा तपाला यावं लागलं. मला कुठंतरी सेवा करावी लागली, काहीतरी माझं कुठंतरी निर्माण करावं लागलं. मला वाटतं दास महाराजांनी सांगितलं असेल, तुला काहीतरी अगोदर सेवा करावी लागेल, साधना करावी लागेल, त्याच्याशिवाय या जागेवर येता येणार नाही. कारण ही जागा इथं कीर्तन सेवा मिळणं याच्याकरता सुद्धा तरी माझ्या दैवा पार नाही असंच म्हणावं लागतं. काही जागा अशी असतात, इथं सगळीच आदरणीय मंडळी आहेत, परंतु मी तरी बोलेल कारण काही जागा अशी असतात की त्या जागेवर कीर्तन सेवा करण्याकरता काहीतरी पूर्वपुण्याचा उदय व्हावा लागतो. मी माझ्या अंतःकरणातल्या भावना, आमची सगळी मंडळी आहेत, दत्ता महाराज माझ्याबरोबर आहेत, मी मगापासून त्यांना गाडीत हेच सगळं बोलतोय. काही जागा अशी असतात, म्हणजे सामनगावला कीर्तन करत असताना आळंदीमध्ये कीर्तन करतोय ही भावना माझ्या अंतःकरणात आहे. त्याचं कारण आहे, आळंदीमध्ये जसं ज्ञानोबा आहेत तसं इथं शामनाथ महाराज आहेत, देहूमध्ये जसे तुकोबा आहेत तसे इथं शामनाथ महाराज आहेत. त्यामुळे आळंदी काय, देहू काय, धामणगाव काय, सामनगाव काय, अशा ठिकाणी सेवा करण्याकरता काहीतरी पूर्वपुण्य उदयाला यावं लागतं. माझ्या आत्तापर्यंतच्या परंपरेचं काहीतरी पूर्वपुण्य उदयाला आलं की आज माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आहे. विठाला 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 हरे विठाला विठाला हरे विठाला 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 त्यामुळे एका पवित्र भूमीमध्ये, ज्याला तुकोबऱ्यांच्या साध्या सोप्या शब्दात बोलायचं झालं तर इथं आल्यानंतर कीर्तन सेवा मिळणं हे तर अत्यंत भाग्याचं, परंतु त्याही पुढं बोलायचं झालं तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय. जिथं दास महाराजांचे पाय लागलेले आहेत, जिथं श्रीराम महाराजांचे पाय लागलेले आहेत, जिथं शामनाथ महाराजांचे पाय लागलेले आहेत, इथली भूमी जरी आपल्या कपाळाला लागली तरी वासनेचे बीज जळवणी जाय, संतांच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लागावी. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राने मला विचारलं, म्हटले काय हो, संतांच्याच पायाखालची माती का, आपल्या पायाखालची माती चालत नाही का? लोक विचारतात काही आम्हाला. मला एकाने विचारलं, आपल्याच पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर चालत नाही का? मी म्हटलं, हे बघ, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली तर तुझीच माती होईल, बाकी काही व्हायचं नाही. कारण आपले पाय कुठं नीट आहेत का, या पायामध्ये कुठंतरी सार्थकता यावी ना. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं चिंतन केलंय, तीर्थयात्रा क्षेत्रगमनता, हरिकीर्तना जागरणा जाता, का संत समागमी चालता, का नृत्य करिता हरिकीर्तनी. या पायाची सार्थकता कधी आहे? एकनाथ महाराज असं सांगतात, या पायाने तीर्थयात्रेला चालत जावं तर हे पाय सार्थक आहेत, या पायाने क्षेत्राला प्रदक्षिणा करावी तर हे पाय सार्थक आहेत, या पायाने हरिकीर्तनाला चालत जावं तर हे पाय सार्थक आहेत, या पायाने हरी जागराला चालत जावं तर हे पाय सार्थक आहेत, या पायाने संतांच्या संगतीत चालावं तर हे पाय सार्थक आहेत, किंवा या पायाने कीर्तनामध्ये टाळ घेऊन थैथै नाचावं तर हे पाय सार्थक आहेत, तरच या पायाची सार्थकता असते. त्यामुळे अशा संतांचे पाय ज्या भूमीला लागले त्या भूमीमध्ये ही सेवा संपन्न होते. त्या काळापासून आज काळापर्यंत कीर्तन नावाच्या एका महत्त्वाच्या भक्तीच्या माध्यमातून
शामनाथ महाराजांपासून ते अगदी दादांपर्यंत गेली 6 पिढ्या झालं हरिभजने हे ढवळिले जग ज्या कीर्तन नावाच्या परंपरेतून चालू आहे, त्या कीर्तन नावाच्या भक्तीचाच विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल साधारण अभंगाचे शब्द प्रत्येकाच्या कानावर आहेत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनाचा विचार मांडतात. हे कीर्तन भक्ती करी आहे तरी नेमकं काय? भक्तीचा विचार करण्याकरिता ज्ञानाचाही विचार करणं गरजेचं आहे. ज्ञानाचा आणि भक्तीचा विचार करण्याकरता कर्माचाही विचार करणं गरजेचं आहे. साधारण आपल्याकडे 3 मार्गाचा विचार केला जातो. ऐका, एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग आहे. साधारण गीतेचं सुद्धा चिंतन जर केलं तर या 3च कांडांचा विचार आपल्याकडे दिला जातो. उपनिषदाचा सुद्धा विचार केला तर या 3 कांडांचा विचार केला जातो. कर्मकांड सांगितलं जातं, ज्ञानकांड सांगितलं जातं आणि उपासना कांड त्यालाच भक्ती कांड म्हणायचं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 3रा अध्याय हा कर्मयोगाचं चिंतन करतोय, 9वा अध्याय हा ज्ञानयोगाचं चिंतन करतोय आणि 12वा अध्याय हा भक्तियोगाचं चिंतन करतोय आणि 18व्या अध्यायामध्ये या 3ही मार्गाचा समन्वय आपल्याला सांगितलेला आहे. या 3 मार्गाचा विचार साधारण आपल्याकडे करता येईल. एक कर्म नावाचा मार्ग, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग. यातल्या कोणत्या ना कोणत्या तरी एका मार्गाचा पुरस्कार करून आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. मी जरा थोडं पुढं बोलतो. साध्य एकच आहे, साधनं मात्र अनेक आहेत. नीट ऐका, साध्य एकच आहे, जिथं पोहोचायचं आहे ते साध्य एकच आहे. जसं व्यवहारात उत्तर द्यायचं झालं तर गाव एकच असतं, पण तिथं जाण्याकरता रस्ते अनेक असतात. सामनगाव नावाचं गाव एकच आहे इथं, परंतु इथं येण्याकरता रस्ते अनेक आहेत ना. पूर्वेकडून येणारा रस्ता आहे, पश्चिमेकडून येणारा रस्ता आहे, उत्तरेकडून येणारा रस्ता आहे, दक्षिणेकडून येणारा रस्ता आहे. तसा परमात्मा एक आहे, तिथं जाण्याकरता साधनं मात्र अनेक आहेत. त्याच्यातला एक साधन सांगितलंय कर्माचं, दुसरं सांगितलं ज्ञानाचं आणि तिसरं सांगितलं भक्तीचं. या 3ही मार्गाने तिथपर्यंत जाता येतं. कुणी कर्म प्रधानता मांडली, कुणी ज्ञान प्रधानता मांडली आणि कुणी भक्ती प्रधानता मांडली. नाना साधनाच्या केल्या खटपटा. किंवा या सगळ्या मार्गांचा विचार केला तर निळोबाला एकच प्रमाण देतात. मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते. येणे ती पंच चालू जाता, नपडे गुलता कोठे काय. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते. येणे ती पंच चालू जाता, नपडे गुलता कोठे काय. कोठे काय. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संतते. अनेक मार्गाचा येण्याची पंथे साधारणतः 5 पंथांचा विचार केला जातो. कुपंथ आहे, विपंथ आहे, क्लिष्ट पंथ आहे, सूक्ष्म पंथ आहे आणि सुपंथ आहे. ऐका, कुपंथ नरकाला घेऊन जाणारा मार्ग याला कुपंथ म्हटलं जातं. प्रपंचाच्या अधपतनाला घेऊन जाणारा मार्ग याला विपंथ म्हटलं जातं. कर्म ज्ञानाधिक मार्ग यांना सूक्ष्म पंथ म्हटलं जातं. योग जपतपाधिक मार्ग यांना क्लिष्ट पंथ म्हटलं जातं आणि भक्तिपंथाला सुपंथ असं म्हटलं जातं. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा. अत्यंत सोपा पंथ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. महाराज निळोबाराय आपल्याला सांगतात, येण्याची पंथे चालू जाता. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे. पण या सगळ्या मार्गाचा विचार करताना येण्याची पंथे चालू जाता, नपडे गुंथा कोठे काही. आम्हाला मार्ग असा पाहिजे की जिथं कसल्याही पद्धतीचा गुंथा नाही, आडकाठी येणार नाही, असा मार्ग पाहिजे. गंमत सांगतो, कर्म नावाचा मार्ग जरी घेतला तरी याच्यामध्ये एक आडकाठी आहे. कर्म नावाचा जरी मार्ग घेतला तरी याच्यामध्ये एक आडकाठी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. कर्म नावाचा मार्ग जरी घेतला तरी याच्यामध्ये कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाची आसक्ती ही अडकाठी सांगितलेलीच आहे. मी तुम्हाला साधी साधी उदाहरणं देऊन पुढे जातो. ऐका, कर्म नावाचा मार्ग आहे. खरं पाहायला गेलं तर कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही. कर्माचे 2 नियम शास्त्रांनी सांगितले. प्रत्येकाला कर्म करावं लागेल. एक,
आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल. एकाने मला सांगितलं, महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल. हो. केलेलं भोगावं लागेल. हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे. माणसं असे मधून मार्ग काढतात. हो. माणसं फार हुशार झाली अलीकडे. म्हणजे आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे. कर्मशास्त्र म्हणतं नाही तुला करावं लागेल. नाही नाही आम्ही काही करत नाही. कर्मशास्त्र म्हणतं नाही करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. नाही नाही करावं लागेल. कर्माशिवाय राहताच येत नाही. नाही नाही आम्ही काही करत नाही. जरा पुढे बोलू. काही करत नाही हे तरी करशील ना. बघा काही वेळेला आता सप्ताहाची नियोजनं करतो. दादांनाही अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे. आणि आता फडावरची गावं असतात, जातो आम्ही. मग गावातली मिटिंग घेतो. 5-50 लोक मिटिंगमध्ये बसलेली असतात. त्याच्यामध्ये 2-3 अगदी पुढं बसलेली असतात. ती काही कामाची नसतात. बहुतेक मिटिंगमध्ये तीच पुढे येऊन बसलेली असतात. अशाच मिटिंग आपल्या होतात सगळ्या. त्या 2-3 मी सगळ्यांना कामं वाटून देत होतो. तुम्ही कीर्तनाकडलं पहा, भजनाकडलं पहा, भोजनाकडलं पहा, महाराजाकडलं पहा. त्या 2-3 माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, महाराज उद्यापासून सप्ताह सुरू होणार आहे, पण आम्ही तुम्हाला आत्ताच सांगतो उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये आम्ही काहीच करणार नाही. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला तेच सांगायला लागलो आहे, उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही काहीच करू नका. 7 दिवस जरा नीट राहा. काही लोकांना आपल्याला म्हणावं लागतं. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगू, तू इकडं न येणं हीच तुझी देणगी. म्हणजे तू इकडं नाही आला की आमचा सप्ताह व्यवस्थित पार पडला, तू आला की गोंधळ आहे. काही सांग. म्हणजे काही माणसाचं काही न करणं हे सुद्धा करणंच असतं ना. कर्म मार्ग एवढा सूक्ष्म सांगितला. थोडं पुढे चला, ज्ञान मार्गाचा विचार करा. मला विस्तार करण्यात मला खरं मुळात कीर्तन भक्तीकडे जायचं आहे, पण आमच्याकडे संस्कार माझ्यावर असे आहेत. परिकर आपल्याला जो सांगितला जातो, यस्य ज्ञाने यहा पिक्षतो भवती सहा येव तस्य परिकरा. हा कीर्तन भक्ती ऐकायची असेल तर भक्ती कळाली पाहिजे. भक्ती कळायचं असेल तर ज्ञान कळालं पाहिजे. ज्ञान कळायचं असेल तर कर्म कळालं पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी कळायच्या असतील तर कीर्तन कळालं पाहिजे. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे हे तिन्ही मुद्दे जरा डोळ्यासमोर घ्या. मला पोहोचायचं आहे कीर्तन या शब्दावर, पण मी धावतं त्याच्याकरता बोलतोय, कारण मी ही प्रस्तावना अगदी मला सहजगत्या पुढे जायचं आहे. मला कर्म नावाचा मार्ग मी धावत्या वेळेमध्ये आपल्याला सांगितला. कर्माचे 2 नियमही सांगितले. थोडं ज्ञान नावाच्या मार्गाकडे या. ज्ञानाचं चिंतन करताना योग वशिष्ठामध्ये एक फार गोड श्लोक आहे. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ज्ञानाच्या संबंधाने बोलताना असं म्हणतात, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. पहा वशिष्ठांनी किती गोड भाषा सांगितली. वशिष्ठ सांगतात, अरे रामा, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. या जगामध्ये खऱ्या अर्थाचं बल कशाचं असेल तर ते ज्ञानाचं आहे. खऱ्या अर्थाचं सुख कशाचं असेल तर ते ज्ञानाचं आहे. थोडं पुढं बोलू. माणूस जीवन जगला हे कशावरून ओळखायचं, जर त्याच्याकडे ज्ञान असेल तर. ज्ञान हेच जीवन, ज्ञान हेच सुख आणि ज्ञान हेच बल. त्याच्या पुढं सांगतात, तस्मात ज्ञानमयो भव. म्हणून वशिष्ठ रामाला सांगतात, रामा जर व्हायचं असेल तर ज्ञानमय हो. जरा आणखीन एक पुढलं बोलतो. खरं तर हा मूळ सिद्धांत आहे, पण आणखीन एक सांगतो, सूक्ष्म ऐका. ज्ञानमयच हो. आता त्याच्या पुढं असं सांगितलंय वशिष्ठांनी रामाला उपदेश करताना, हे पहा रामा, एकतर ज्ञानवानच हो समजा. आता नीट ऐका. ज्ञानवान नाही होता आलं, ज्ञानवान होता नाही आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. म्हणून म्हटलं बारीक ऐका जरा. खरं तर ज्ञानवानच हो. पुन्हा आणखी एकदा सांगतो, ज्ञानवानच हो. ज्ञानवान नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. तुम्ही म्हणाल हे ज्ञान बंधू काय नवीन निघालं. सांगतो. एक ज्ञानी, दुसरा अज्ञानी, आणि मध्ये एक मी तिसरा शब्द देतोय, ज्ञानबंधू. सांगू आता. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणा, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा. हे ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं? ज्ञान नसतंय पण ज्ञान असल्यासारखा आवांतय, त्याचं नाव ज्ञानबंधू. कळलं का? पहा, हे ज्ञानबंधू आहे शब्द. ह्याला वशिष्ठांनी सांगितलं, मी माझ्या पदार्थ बोलत नाही. ज्ञान नसतंय पण उगच ज्ञान असल्यासारखा आवांतय. जरा पुढे बोलू. या जगाला कोणाचा त्रास आहे सांगू? म्हणजे मला वाटत असलेलं ज्ञानाचा त्रास नाही. ज्ञानी लोकांचा काय त्रास आहे जगाला? कारण 4थी याची ठाई काहीच करणे नाही ना. त्या ज्ञानी लोकांचा जगाला त्रास नाही. जरा पुढचं बोलू. अज्ञानी लोकांचाही जगाला त्रास नाही. त्रास आहे या मधल्या लोकांचा. कळलं का? पहा, ज्ञान नसताना ज्ञान असल्यासारखं जी दाखवतात का नाही, त्यांचा त्रास आहे.
म्हणजे फार मला येतंय म्हणून सुद्धा अपस्वरात नाही, मला कळत नाही त्यातलं, मला नाही त्यातलं कळत. काकांना चांगलं कळतंय, दादांना कळतंय, आपल्याला नाही कळत त्यातलं काय. फार फार तर तुम्ही मी चालीचा नाही असं म्हणा, हरकत नाही. पण जे नसताना उगीच माझं फार याच्यात आहे असं जे दाखवलं जातं ना, ती खरे ज्ञानबंधू आहे. त्रास आहे तो ज्ञानबंधूचा. आणि म्हणून वसिष्ठ रामाला सांगतात, रामा एकतर ज्ञानीच हो, नाही जमलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञानबंधू कधी होऊ नको. जरा थोडं पुढं बोलतो. या जगात किंमत कशाला आहे तर ज्ञानाला. तुम्ही विचार करा, जगात किंमत कशाला असेल तर ज्ञानाला. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. काय झालं, एका कंपनीमध्ये एक मशीन बंद पडलं. काही केल्याने ते मशीन चालू होईना. जवळजवळ 5-50 कर्मचारी नोकर त्या मशीनला झटायला लागले. कुणी इकडला खेळा ठोक, कुणी तिकडला खेळा ठोक, अमुक कर तमुक कर, हातोड्याने ठोकाठोकी केली. ती मशीन काही चालू होईना. 2 दिवस गेले. 100 नोकर प्रयत्न करत होते, पण मशीन काही चालू होईना. शेवटी त्या मॅनेजरनी मुंबईतून पुण्यातून कुठांतरी एका इंजिनियरला बोलवलं. तो इंजिनियर आला. त्यांनी ती मशीन पाहिली आणि बरोबर एक हातोडा घेतला आणि त्या एका माणसाला सांगितलं, इथं ठोक, बरोबर मधल्या बाजूला ठोक. त्यांनी ठोकला. तो खेळा ठोकल्याबरोबर ती मशीन सुरू झाली. सगळ्यांना आनंद झाला. 2 दिवस 100 कर्मचारी झटत होते, मशीन चालू झालं नाही. यांनी अगदी आल्या 1 मिनिटात चालू झालं. त्या मॅनेजरनी विचारलं, अहो तुम्हाला इंजिनियर साहेब किती द्यायचे? त्यांनी सांगितलं 10,000 रुपये. ते सगळे जे 100 कर्मचारी होते ते म्हटले, अहो काय फक्त खेळा ठोकलाय त्याला 10,000? खेळा ठोकायला कुठे 10,000? त्या इंजिनियरनी सांगितलं, खेळा ठोकायला 10,000 नाही, तो खेळा कुठला ठोकायचा त्याला 10,000. कळलं का? बघा, पैसे कशाला आहेत? त्या ज्ञानाला पैसे आहेत, आकारण पैसे नाहीत. विठ्ठला कर्माचा विचार झाला, ज्ञानाचा विचार. मला आता ते पुन्हा सगळं विवेक काय, वैराग्य काय, शमदमछटक संपत्ती काय, ज्ञानाच्या सप्तभूमिका योग वशिष्ठामध्ये शुभेच्छा विचारणा तन्मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थ भाविनी तुर्यगा, ह्या सगळ्या वेदांतातल्या भूमिका मला सांगत बसायचं नाही, कारण 9:30-10च्या पुढं असलं सांगायचं नसतंय. आणि काल तसलं ऐकल्यानंतर असलं तर अजिबात सांगायचं नसतं. त्यामुळे मी थोडंसं पुढं जातो. कर्म काय आहे कळालं, ज्ञान काय आहे हे कळालं, आता थोडं पुढं जातो. भक्ती काय आहे हे सांगतो. बोलत जावं लागणार आहे मला, त्याला इलाज नाही. आता भक्ती काय आहे हेही सांगतो. कर्माचा थोडा विचार केला, ज्ञानाचा थोडा विचार आपण केला. आता भक्तीचा विचार सांगतो. भक्ती काय आहे, भक्तीचा विचार कसा करता येईल ऐका. 3 व्याख्या मी माझ्या डोळ्यासमोर आहे तेवढ्या मांडतो. ज्ञानेश्वरी काय सांगते पहा. ज्ञानोबा असं सांगतात, एरवी तिची नाचवती हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे भक्ती म्हणजे काय? एरवी तिची नाचवती हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती, माझ्या स्वरूप स्थितीला भक्ती म्हण. समजा हा थोडासा कठीण वाटायला लागला विषय. खरं तर याला जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं विवेक चूडामणीमधलं फार गोड वचन आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, आचार्यांची भाषा आहे. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये शांडिल्यांचं मत असं घेतलंय, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य, हा असं मत सांगितलेलं आहे. थोडंसं पुढं चला. हे जरा अवघड वाटलं ना, एकनाथी भागवत उघडा. नाथ महाराजांनी भागवतात काय चिंतन केलंय ऐका. नाथ महाराज सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नामती तत्वता. भगवान उद्धवाला सांगतात. एकनाथी भागवत म्हटलं की भगवान उद्धवाला सांगतात, आणि ज्ञानेश्वरी म्हटलं की भगवान अर्जुनाला सांगतात. एकनाथी भागवतामध्ये असं आहे, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता. रात्रंदिवस जिथं माझं चिंतन चालतं त्याला भक्ती म्हणा. कोणीतरी म्हणेल नाही हो, ज्ञानेश्वरीतली व्याख्या नाही कळाली, नाथ भागवतातली व्याख्या नाही कळाली. मग साधी सोपी व्याख्या सांगतो. तुकोबारा काय बोलतात पहा. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी संसाराची संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, संकल्पावी माया. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, संसाराची. संसारा भक्ती आवड
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, यालाच भक्ती म्हणा. हे तुकोबरायांचे शब्द आहेत. एक कर्माचा विचार थोडा सांगितला, ज्ञानाचा विचार मी थोडा सांगितला आणि भक्तीचाही विचार थोडा आपल्याला सांगितला. साने गुरुजींचं एक भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आहे. साने गुरुजींचं आपण जर थोडं अवांतर कधी वाचण्याचा योग आपल्याला आला तर आवर्जून ही काही पुस्तकं वाचत चला. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये कर्माचे हात असावेत, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं, अशी भाषा वापरली. कर्माचे हात असावेत, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. त्यामुळे कर्माचा परिणाम हातावर होत असतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होत असतो आणि भक्तीचा परिणाम हृदयावर होत असतो. विठ्ठल साधारण मी आपल्याला कर्म काय, ज्ञान काय, भक्ती काय हे वाङ्मयातून सांगितलं. आता थोडं युक्तीतून सांगतो. हे झालं वाङ्मयाचा विचार, म्हणजे प्रमाणातून बोलणं झालं. आता थोडं युक्तीतून सांगतो. युक्तीतून कर्म ज्ञान भक्तीचा जर विचार करायचा झाला तर ऐका, मी देवाचा ही भावना जिथं तयार होते ना त्याला कर्म म्हणा. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. कारण या भावनेमध्ये देवाला पाहिजे तसं माझं करणं आहे, देवाला पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला पाहिजे तसं माझं बोलणं आहे. कारण भावना काय, मी देवाचा. थोडं पुढं ऐका, मी देवाचा या भावनेमध्ये काही विशिष्ट कालावधीनंतर बदल होतो आणि मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी देवच माझा असं म्हणायला लागतो. आणि देवच माझा असं जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा मला देवाप्रमाणे वागायची गरज पडत नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. भक्त देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो, याला कर्म म्हणा. आणि देवच भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागतो, याला भक्ती म्हणा. म्हणजे मी देवाचा याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर देवच माझा म्हणायला लागला की देव याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. थोडं पुढं सांगू, एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा ही भावना संपली, देवच माझा ही भावना संपली, मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना जिथं तयार होते त्याला ज्ञान म्हणा. लक्षात आलं का? पहा, मी देवाचा हे कर्म, देवच माझा ही भक्ती, मी आणि देव दोघं एकच आहोत हे ज्ञान. समजा ही युक्ती पण फार नाही कळाली, युक्ती कळण्याकरता दृष्टांत द्यावा लागतो. मी आता दृष्टांत देतो, दृष्टांताने पटवून देतो. दृष्टांत एक साधा देतो असा, मला सांगायचं आहे कर्म ज्ञान भक्ती. मी आपल्याला एकदा ज्ञानेश्वरी गाथ्यातून भागवतातून कर्म ज्ञान भक्ती सांगितलं. आता मी युक्तीतून सांगत होतो, मी देवाचा ही भावना जिथं आहे त्याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर देवच माझा म्हणायला लागतो, ही भावना जिथं आहे त्याला भक्ती म्हणा. आणि मी आणि देव दोघं एकच आहोत म्हणतो, त्याला ज्ञान म्हणा. दृष्टांत साधा देतो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीची. पतीला जसं पाहिजे तसं ती बोलत असते, पतीला जसं पाहिजे तसं ती वागत असते, पतीला जसं पाहिजे तसं ती स्वयंपाक करत असते. कारण हिच्या मनात भावना काय, मी माझ्या पतीची ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर 10-15 वर्षानंतर मी माझ्या पतीची म्हणण्याच्या ऐवजी 15 वर्षानंतर ती असं म्हणायला लागते, पतीच माझा. तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि मी 15 का म्हटलं, माझ्या लग्नाला 15 झाली वर्ष. तुम्ही तुमचं तपासून बघा, कोणाचा दुसऱ्या वर्षी गोंधळ झालाय का 8व्या वर्षी झालाय का लग्नाच्या अगोदरच झालाय, काय सांगता, काय अलीकडल्या काळात काय कुणाचं काहीच सांगता येत नाही. चला, मला बोलायचं आहे ते नीट ऐका. आता मी 15 वर्षानंतर म्हटलं, त्यानंतर ती काय म्हणते, पतीच माझा म्हणायला लागल्यानंतर पती हिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. मी माझ्या पतीची, याला कर्म म्हणा. पतीच माझा, याला भक्ती म्हणा. थोडं पुढं सांगू, 60 वर्षानंतर, वयाच्या 60 नंतर हे आजी आजोबा मारुतीच्या मंदिरात येऊन बसतात. गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं, एकाकडेला आजी एकाकडेला आजोबा, दोघं लांबून एकमेकाकडे पाहतात. मी माझ्या पतीची ही भावना तिथं राहिलेली नाही, पतीच माझा ही भावना तिथं राहिलेली नाही. दोघं एकमेकाकडे लांबून बघतात आणि म्हणतात, काय ग, नाहीतरी आपण दोघं एकच आहोत ना ग, याला ज्ञान म्हणा. पण हे कळायला 60 जाते, ही तितकंच खरं आहे. कळालं का? पहा, म्हणून कर्म ज्ञान
भक्ती. कर्म काय कळालं, ज्ञान काय कळालं, भक्ती काय कळाली. आता ही भक्ती 9 प्रकाराने वर्णन केली जाते. ही भक्ती तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, महाराजांची भाषा. आणि भागवतातच प्रसिद्ध वचन आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. याच्यातल्या कीर्तन नावाच्या भक्तीचं काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्य आहेत? मला बाकी सगळ्या नवविध भक्तीचा विचार विस्ताराने करायचा नाहीये. माझा मुद्दा फक्त कीर्तनाचा आहे. कीर्तन नावाच्या भक्तीचं एक वैशिष्ट्य आहे, एकाच वाक्यात सांगतो. इतर साधनं, नीट ऐका आता, इतर साधनं जीवाला देवापर्यंत घेऊन जातात. इतर साधनं जीवाला देवापर्यंत घेऊन जातात, पण कीर्तन नावाची भक्ती देवालाच जीवापर्यंत घेऊन येते. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण. म्हणून कलौतद हरी कीर्तनात कृतयध्यायतम विष्णू त्रेतायाम यजतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम. कलौतद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ कोणती भक्ती असेल तर ती कीर्तन भक्ती आहे. कोणीतरी जगद्गुरु तुकोबारांकडे गेलं आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागलं, महाराज ही जी कीर्तन भक्ती सांगितली जाते, ही कीर्तन भक्ती म्हणजे तरी नेमकं काय? या कीर्तन भक्तीचा परिणाम तरी काय? नवे नवे हे कीर्तन असतं तरी कसं? अभंगाचं कीर्तनाचा हरिरूप. महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. ऐका, माझ्या मनात एक छोटासा प्रश्न आहे. कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. सरळ या प्रमाणाचा अर्थ असा आहे. माझ्या मनात प्रश्न एवढाच आहे, आपण एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकतो, एवढी वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतो, अनेक अभंगावर कीर्तन ऐकतो, अनेक महाराजांची अनेक अभंगावर कीर्तन ऐकतो, किंवा अनेक महाराजांची एका अभंगावर कीर्तन ऐकतो.
किंवा जरा पुढे बोलू आणखी, एकाच महाराजाचं एकाच अभंगावर अनेकदा ऐकतो असंही होत आहे. नाही असं नाही, ठीक आहे, आपण अनेक ऐकतो, जाऊ द्या, मला त्याच्यात गुंतायचं नाही. माझा मुद्दा असा आहे, एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो, एवढी कीर्तनं ऐकूनही कधीतरी आपण आपल्याला प्रश्न विचारायचा की आमचं या कीर्तनात अंग हरिरूप झालंय का, असं विचारायचं. आता थोडं पुढं बोलू, थोडं धाडस करून बोलतो, परंतु दास महाराजांच्या समोर मी बोलतोय, एका परंपरेच्या समोर मी बोलतोय, एका गुरुपीठाच्या समोर बोलतोय, त्यामुळे मनातल्या भावना मी व्यक्त करतो की एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकूनही अंग हरिरूप झालं असं जर आम्हाला कधी आत्तापर्यंत वाटलं नसेल तर मग आम्ही ऐकत होतो ते कीर्तनच आहे का नाही याच्यावर शंका येते. म्हणून मी म्हटलं थोडंसं लागेल. मग पुन्हा मला थोडंसं पुढे बोलायचं आहे. हा प्रश्न श्रोत्यांनी स्वतःला विचारावा असं नाही, हा प्रश्न वक्त्यांनी कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे. मी विचारलं पाहिजे माझ्याच अंतःकरणाला की माझी एवढी कीर्तनं मी करतोय, माझ्या कीर्तनात माझं अंग हरिरूप झालंय का. आणि जर मग माझ्याच कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालेलं नसेल तर मग मी करत आहे ते कीर्तन आहे का नाही याच्यावर शंका माझ्याच कीर्तनावर माझ्याच मनात येते. आता मग कीर्तन म्हणजे काय, जरा थोडं पुढं बोलू. अलीकडल्या काळात अंग हरिरूप होतं का नाही मला माहित नाही, पण अंग घामे घुम हे मात्र नक्की होत आहे. कसं करायचं बघा, काय कीर्तनाचा विचार. मग कीर्तन म्हणजे काय, कीर्तन या शब्दाची व्याख्या नेमकी काय. काही काही लोक बोलताना आम्हाला म्हणतात, आता आम्ही थोडं अलीकडल्या काळातले, दादा काय मी काय तरुण म्हणजे अलीकडे, काही जुनी माणसं आम्हाला भेटल्यानंतर म्हणतात, महाराज गेली 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. एकाने तर मला सांगितलं तुमच्यासारखे 50 कीर्तनकार, पुढलं बोलत नाही विभीषण, काय महाराज काय म्हणतात ते फार अवघड आहे, म्हणजे असं लोक बोलतात. मग माझा प्रश्न आहे, एवढी कीर्तन ऐकून आमचं अंग हरिरूप झालं नसेल तर मग कीर्तन या शब्दाचा अर्थ काय. मी कीर्तन या शब्दाची महाराजांनी केलेली व्याख्या करतो, माझ्या पदरची नाही. तुकोबराय सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गोड. त्याच्याशिवाय कीर्तन म्हणायला तुकोबराय कशालाही तयार नाही. हे कीर्तन 3 पद्धतीने सांगितलं, ऐका. एक नामसंकीर्तन, दुसरं गुणसंकीर्तन, तिसरं लीला संकीर्तन. गीता काय सांगते, भगवद्गीता आम्हाला 9व्या अध्यायामध्ये बोलते, सततम कीर्तयंतो माम यतम तस्य दृढव्रताः नमस्यं तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्याच्यावर ज्ञानोबरायांचं भाष्य फार गोड आहे. मी तर थोडं आणखीन जाहीर बोलेल. ही ओवी आवर्जून घरी गेल्यानंतर अर्थासह वाचा, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. या ओवीचा मला वाटलेला भाव सांगू, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. नामसंकीर्तन नावाचं साधन असं आहे, अन्य कर्म प्रायश्चित कर्माने पापाची निवृत्ती होते. अन्य प्रायश्चित कर्माने पापाची निवृत्ती होते, पण पाप हे नाव सुद्धा ज्यांना शिल्लक राहत नाही त्याचं नाव नामसंकीर्तन. विठ्ठल नामची नाही पापाचे ऐसे केले. एवढंच नाही, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. या कीर्तनाने काय केलं, प्रायश्चित्त कर्माच्या नावाखाली चाललेली व्यवसायांचा सुद्धा नष्ट करण्याचं काम या कीर्तनाने केलं. इतका कीर्तनाचा महिमा आम्हाला ज्ञानोबराय व्यक्त करतात. आता ऐका, हे कीर्तन तुकोबरायांनी एकाच प्रमाणामध्ये देऊन टाकलं. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. याला अखंड नामस्मरण, यालाच कीर्तन म्हटलं. तुकोबरायांची प्रमाण देतो, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, किंवा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. वैकुंठवासी जगन्नाथांना म्हणायचे, जगन्नाथांना पवार आता काकांनी त्यांचं ऐकलं असणार आहे. आपण त्या मानाने थोडंसं अलीकडे, त्यामुळे फार प्रत्यक्ष ऐकायचा योग जास्त आला नाही. पण अण्णांचे काही यूट्यूबला कीर्तन जे काही थोडेफार मी ऐकतो, थोडंफार यूट्यूबला ऐकतो, म्हणजे यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे अलीकडल्या काळात, तर ते जे काही थोडंफार मी ऐकतो त्याच्यामध्ये अण्णांचं एक वाक्य असं आहे. अण्णांनी सांगितलेलं मी जे ऐकलं, अण्णा असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. तुकाराम महाराजांची वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आणि पुढलं वाक्य ते बोलायचे, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही, असं म्हणायचे पुढलं. त्याच्या पुढचं एक वाक्य होतं त्यांचं, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबरायांकरता भगवान येतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. विमान घेऊन येतात. आता आपल्या भागात काही काही ठिकाणी, इकडं मला माहीत नाही आहे का नाही, पण तिकडं बार्शीच्या पलीकडे एक नवीन दादा पद्धत निघाली. महाराजाला हार घालताना ती विमान तयार करतात, विमानात घालतात.
एक लाकडी विमान असतं, त्याला दोऱ्या बांधतात आणि ते ओरडत ओरडत विमान येतं महाराजाजवळ आणि ते बटन दाबला की त्या विमानातून महाराजाच्या गळ्यात हार. मला असंच तिकडं आमच्याकडे एका ठिकाणी हार घातला विमानातून. मी आपलं कीर्तन झाल्यावर त्या कमिटीला विचारलं हे काय आहे. त्याच्यातलं एकाने सांगितलं, महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजाकरता विमान आलं होतं, तुम्हाला माहित नाही का. मला विचारलं त्याला. मी म्हटलं महाराज मी आहे का हे आहे. अरे म्हटलं मला माहित आहे की. म्हटलं मग त्याचा याचा काय संबंध. तो म्हटला तुकाराम महाराजाकरता जसं विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान आहे. म्हटलं काय लोक अर्थ लावतील, कुठं नेऊन ठेवतील. बरं आता एवढं झाल्यानंतर मी गप्प बसावं का नाही. मी गप्प बसावं का नाही. पण गप्प बसतो त्याचं नाव कुठं महाराज असतं का. होय काहीतरी खबरडबं करावंच लागतंय महाराजांनी. चालायचं कसं आपला धंदा. तर मग मी काय मी म्हटलं ना हे बघा मी तुम्हाला आज सांगतो खरंच मी घरात कीर्तन करतोय त्यामुळे मोकळं बोलतोय. दादा मला परवानगी द्या फक्त. मी मोकळं घरात कीर्तन करतोय आणि मला त्याची जाणीव आहे. म्हणजे दास महाराजांच्या समोर कीर्तन करतोय त्यामुळे मला माझं मन मोकळ्या पद्धतीने बोलतोय. काय काहीतरी मी गप्प असावं का नाही. मी त्या माणसाला विचारलं अरे वेड्या तुकाराम महाराजांसारखं मला विमान आलं म्हणतो पण तुकाराम महाराजांना आलेलं विमान खरं होतं, हे तू आमच्याकरता खोटं विमान आणलंय. तो म्हटला महाराज कुठं खरं आहे. आता कसं करता बघा समाज एवढा. ऐका आता पुढे हे अण्णांचे शब्द आहेत. आता थोडं पुढे ऐका. तुकोबारांची जीवन यात्रा जर बघितली तर माझी मज झाली अनावर वाटी, दिनरजनी हाची धंदा अखंड चिंतन अव्यावृत्त भजनात. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सूत्रच सांगितलंय. भक्ती कशाला म्हणा, अव्यावृत भजनात. अखंड भजन असणं त्यालाच भक्ती म्हणा. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. महाभारतामध्ये फार गोड प्रसंग आहे. काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे, नीट ऐका. आणि एके दिवशी असे निवांत द्वारकेमध्ये सिंहासनावर बसलेले होते. रुक्मिणीला काय वाटलं कुणास ठाऊक, रुक्मिणी माता भगवंताकडे आल्या आणि भगवंताला म्हणू लागल्या, प्रभू तुमच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 4 वाजता एक छोटेखानी महिलांचा एक छोटा कार्यक्रम करायचा आहे. सायंकाळच्या वेळेला तुम्हाला वेळ आहे का, तुम्ही याल का. तुम्ही जर हो म्हटला तर मी तयारी करते, बघा तुम्ही सांगा. भगवंतांनी सांगितलं आजही तसं काही फारसं धावपळ नाही आहे, काही जास्त कामं नाही आहेत, येतो. मग मी तयारीला लागू. हो लाग. रुक्मिणी माता निघाल्यानंतर पुन्हा माघारी आले आणि विचारलं, प्रभू नक्की याल ना. मी तयारीला, हो नक्की. बरं मी तुम्ही याल का कोणाला बोलवायला पाठवू. भगवंतांनी सांगितलं काय बोलवायचं आहे, इथून उठायचं आणि पलीकडे जायचं आहे. कशाला बोलवायला. नाही तुम्हाला सवय लागली चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून विचारलं. आता हे आमच्या सवयीचे परिणाम तुम्हाला सांगा. ते नाही काय काळजी करू नको माझी, मी येतो. हो मी करू तयारी करू. झालं. रुक्मिणी मातेने तयारी केली. काय महिलांना एकत्रित केलं, काय असेल ते असेल. भगवान असे बसलेले होते. आता तिकडं निघायचं. तेवढ्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर अर्जुन देवाला भेटण्याकरता द्वारकेमध्ये आले आणि अर्जुनाला बघितल्याबरोबर देव आपल्या सिंहासनावर उठतात, धावत जातात, अर्जुनाला कडकडून मिठी मारतात. अर्जुना कसं चाललंय, काय चाललंय, लाख बोलायला सुरुवात केली. अर्जुनाचं आणि देवाचं नातं काय, मी एकच ओवी सांगतो आणि मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना एवढं सांगेल, घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी ओढा आणि एवढी एक ओवी मात्र 4थ्या अध्यायातली वाचा. अर्जुन कोण आहे, मी जरा दत्ता महाराज मी पुढे बोलतो. महाभारताला सुद्धा एवढं चांगलं वर्णन करता आलं नाही इतकं आमच्या ज्ञानोबारांनी वर्णन केलंय चांगलं. सांगू तुम्हाला ओवी, नीट ऐका आता ती ओवी काय. अर्जुन कोण आहे हे सांगताना ज्ञानोबाराय असं सांगतात, अरे अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मला असं वाटतं की मैत्रीची चितकळा हे विशेषण फक्त ज्ञानोबारांनी लावलं. प्रेमाचा पुतळा मान्य आहे, भक्तीचा जिव्हाळा मान्य आहे, पण मैत्रीची चितकळा असं जे अर्जुनाला आणि कृष्ण परमात्म्याचं नातं सांगितलं ना ते आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलं. कडकडून मिठी मारली. भगवंतांनी सांगितलं वा अर्जुना बरं झालं खूप दिवसांनी आला. अर्जुनाने सांगितलं देवा बोलायचं आहे मला तुझ्याशी. हा बोल म्हटले, बसा. लगेच मलाही तुझ्याशी बोलायचं आहे, एकमेकाला काय बोलायचं आहे ते बोलू. तेवढ्यात अर्जुनाने सांगितलं देवा मी प्रवास करून आलोय, थकून आलोय, थोडं विश्रांती घेतो, झोपतो आणि मग थोड्या वेळाने तुझ्याशी बोलतो. भगवान म्हटले तसं. अर्जुनाने विचारलं कुठं झोपू, मला जरा झोपायला जागा दे. भगवंतांनी सांगितलं झोप इथं. अर्जुनाने सांगितलं इथं कसं काय झोपू. भगवान म्हटले इथं येऊन झोपलं तरी चालतंय. नाही मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही जागर राहा. मी आपलं महाभारतातलं सांगायला लागलो, हे झोपलं तरी चालतंय म्हटल्याबरोबर अर्जुन असा पडला आणि पडल्या झोपी गेला. अर्जुन झोपलेला पाहिल्याबरोबर भगवंतांनी विचार केला हा झोपलाय, तेवढ्यात ते रुक्मिणीकडे जावं, काय तिचा कार्यक्रम आहे महिलांचा तो उरकावा आणि यावं असं म्हणून निघणार. अर्जुन झोपलेला आहे पण त्याच्या झोपेमध्ये डोक्यातून रोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडायला लागला.
आणि ते कृष्ण कृष्ण भजन ऐकल्याबरोबर पुढे निघालेले भगवान असे थांबले, तल्लीन होऊन शांतपणे ते भजन ऐकायला लागले. बराच वेळ होऊन गेला, 4 वाजून गेल्या, 1 तास उलटून गेला. येतो म्हटले होते, आणखीन आले नाहीत. रुक्मिणीच्या मनाची घालमेल वाढायला लागली. रुक्मिणी मातेने विचार केला, कोणाला तरी पाठवावं, बहुतेक निघाले असतील, निघताना कुणीतरी अडवं आलंय आणि ते गप्पा मारत बसलेत, पाठवावं, कोणाला पाठवावं. रुक्मिणी मातेने नारदांकडे पाहिलं. नारदांना सांगितलं, नारदा इकडे या. काय? काही नाही, हे येतो म्हटले होते, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे, तुम्ही तेवढं त्यांना जरा बोलवून आणाल का? नारदाने गुपचूप जावं का नाही? पण गुपचूप जातो त्याचं नाव कुठं नारद असतं का? नारदाने रुक्मिणी मातेकडे पाहिलं आणि विचारलं, आईसाहेब तुम्ही देवाला आमंत्रण दिलं होतं? हो. तुम्हाला हो म्हटले होते ते? हो. नारदाने सांगितलं, आईसाहेब मला कळे ना, कमीत कमी तुमचं तरी ऐकावं, आमचं जाऊ द्यावं, आम्हाला काही किंमत नाही, आम्ही काय आपलं कुठून कसले काय म्हटले, पण तुम्हाला सुद्धा जर किंमत नसेल तर काय अर्थ आहे तुमच्या जीवनात? हे सुरू केलंय मी. ते रुक्मिणीच्या लक्षात आलं. रुक्मिणीने सांगितलं, हे बघ, तू भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, आम्ही ठरवलंय, काला होईपर्यंत अख्खं गाव तंटामुक्ती ठरवलंय म्हटले, उगं काहीतरी भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, जमत असलं जा, नाही तर मी जाते. नाही नाही जातो. नारदजी गेले, दरवाजापर्यंत गेले, मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का? सगळेजण तिकडे वाट बघायला लागले, तुम्ही डोळे झाकून बसला, सगळेजण वाट बघतायत, यायचं नाही का? असं म्हटल्याबरोबर भगवंताने असा हात केला. हात केल्याबरोबर रुक्मिणी शांत झाली, नारदजी शांत झाले. नारदांच्या लक्षात आलं, नक्की काहीतरी आहे, ज्या अर्थी हात करतात नक्की काहीतरी आहे. आज डोकावून बघितलं, अर्जुन झोपलेला आहे, झोपेमध्ये रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडत आहे. हे नारदांनी ऐकल्याबरोबर नारदांना राहावे ना, नारदांनी आपल्या गळ्यातली विणा कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. आता ऐका, आता एक तर अर्जुनाच्या डोक्यातून रोमरोमातून येणारं कृष्ण कृष्ण भजन आणि त्याच्यात नारदांच्या विण्याचा आवाज भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन ऐकतायत. अहो, ज्यांना बोलवायला पाठवलं ते विना वाजवत बसले की, ते ज्यांना बोलवायला काय चाललंय म्हणून बघायला गेले मंत्रिपदाचे, ते माग नाही का मागच्या वेळेस झालं नाही का तसला काहीतरी गोंधळ, शपथ घेऊन आले तशातला भाग झाला. हे ते गेले, ते तिकडेच बसले ना. आता काय करायचं? रुक्मिणी मातेने विचार केला, कोणाला तरी दुसऱ्याला पाठवावं. सत्यभामेला बोलवलं, सत्यभामा इकडे या. म्हटले काय? काही नाही म्हटले, हे येतो म्हटले होते, आणखीन आले नाही. नारदांना पाठवलं, ते तिथंच बसलेले आहेत, जरा थोडंसं तुम्ही बोलून आणता का, बघता का? सत्यभामा थोडीशी कडक स्वभावाची होती, थोडी रागीट होती, नंतर केलेली होती, थोडी रागीट होती, कडक स्वभावाची होती. सत्यभामा जरा रागाच्या भरामध्ये गेल्या आणि दरवाजामध्ये जाऊन म्हणायला लागल्या, का हो यायचं नाही का? सगळेजण वाट बघतात आणि तुम्ही इथं डोळे झाकून बसला. असं म्हटल्याबरोबर भगवंतानी असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामेने डोकावून बघितलं, काय चाललंय? अर्जुन झोपेत कृष्ण कृष्ण भजन म्हणतो, नारद विणा वाजवतायत. असं हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. काय आहे नेमकं? म्हणजे मी पुन्हा सांगतो, भगवंताने हात करावा आणि सत्यभामा शांत व्हावी, हे मी महाभारतात सांगतो. नाही का तुम्हाला कळालं? हे घरी जाऊन असा हात करायचा नाही. उद्या विशाल महाराजाच्या कीर्तनात हातासहित यायचं आहे आपल्याला, पिंगळा म्हणायचा आहे. हां, त्यामुळे आपले हात शाबूट राहायचे असेल तर ही गोष्ट इथंच सोडायची, आज हात करायचा नाही. हां, कारण हातच निघून जाईल. काय सांगता येत आहे? झालं. सत्यभामा शांत बसते, वगते. तिच्या लक्षात आलं, ज्या अर्थी अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतायत, नारद विणा वाजवतायत, सत्यभामेला राहावेना पलीकडे पडलेले 2 टाळ घेतले आणि तिनं कृष्ण कृष्ण भजनात वाजवायला सुरुवात केली. सगळा परिसर तल्लीन झालेला होता. भगवान शांत होऊन ऐकतायत. काय काय झालं? एकतर अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतोय, नारदजी विणा वाजवतायत, सत्यभामा टाळ वाजवते. या सगळ्याचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडलाय. भगवान तल्लीन होऊन ऐकतायत. बराच वेळ झालं. रुक्मिणीने विचार केला, आता कोणाला पाठवायचं नाही, आपणच जायचं. थोडं रागाच्या भरात रुक्मिणी माता आल्या, स्वतः आल्या आणि दरवाजामध्ये येऊन मोठ्याने हाक मारली, का हो प्रभू यायचं नाही का? सगळेजण तिथं वाट बघतात, ज्यांना बोलवायला पाठवलं त्यांना बसून घेतलं, आणि जर तुम्हाला यायचं नव्हतं तर हा कार्यक्रम आकायला का लावला? असं लाख बोलायला सुरुवात केल्यावर भगवंताने असा हात केला. हात केल्याबरोबर रुक्मिणी माता शांत झाल्या. भगवंताने हात करावा, रुक्मिणी माता शांत. मला कधी कधी महाभारत वाचताना आश्चर्य वाटतं, देवाला 16,108 बायका, पण हात केल्या की गप्प बसायच्या, एवढंच वाटतंय, बाकी काही नाही जास्त. त्याला हात केला की गप्प बसला. रुक्मिणी मातेने डोकावून बघितलं, काय आहे? तिच्या लक्षात आलं, अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतोय, नारदजी विणा वाजवतायत, सत्यभामा टाळ वाजवते. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेला राहावेना तिनं नृत्य करायला सुरुवात केली. आनंदामध्ये भोर होऊन उड्या मारायला सुरुवात केली. बराच वेळानंतर अर्जुनाची झोप संपली. डोळे उघडून पाहतोय, कुणी टाळ वाजवतंय, कुणी विणा वाजवतंय, कुणी नाचतंय. अर्जुन देवाच्या जवळ गेले आणि देवाला विचारायला लागलं, देवा
आपल्या महालामध्ये काही उत्सव आहे का? कुणी टाळ वाजवतंय, विणा वाजवतंय, नाचतंय, मृदंग वाजवतंय, काय आहे? भगवंतांनी सांगितलं, हो अर्जुना, उत्सव आहे. कशाचा उत्सव आहे? भगवान म्हणायला लागले, अर्जुना, तुझ्या मनातलं गुपित जग जाहीर झालं, त्याचा हा उत्सव आहे. विठ्ठल दुसरा प्रकार गुणसंकीर्तन. ज्ञानोबा काय सांगतात? ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत, किंवा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तिसरा प्रकार लीला संकीर्तनाचा. कीर्तन म्हणजे काय कळालं? कीर्तनाचे प्रकार: नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन कळालं. कीर्तन कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले. एक प्रश्न राहिलाय, कीर्तन चांग असं महाराज का म्हणतात? महाराजांनी जर एकदा म्हटलं असतं कीर्तन चांग होय अंग हरिरूप, कळलं, झालं असतं की. ही 2 वेळेस सांगायची काय गरज आहे? कीर्तन चांग असं बरं, आपल्याकडे शास्त्रामध्ये एक गोष्ट 2 वेळेस सांगणं, द्विरिक्ती नावाचा दोष सांगितला जातो. मग एकदा म्हटलं असतं तर कळलं असतं की कीर्तन चांग 2 वेळेस का? एक 2-3 कारणं सांगतो, ऐका. मला वाटत असली, कीर्तनामध्ये ज्ञान मिळतं म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनामध्ये भक्तीही मिळते म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग. गुरुरे भाऊ आम्हाला एक वाक्य सांगायचे पाठशाळेत असताना, दत्त महाराज आहेत. भाऊ असं सांगायचे, ज्ञान आणि भक्ती याला एकमेकाला सोडून राहणं शक्य नाही. कारण केवळ ज्ञानाचा विचार आणि केवळ भक्तीचा विचार कुठं अडचणीत ठरतो. भाऊ असं सांगायचे, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं, आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे माणसाच्या जीवनात ज्ञानही हवं आहे आणि माणसाच्या जीवनात भक्तीही हवी आहे. अहंकार घालवायचा असेल तर भक्ती पाहिजे, आणि भेद घालवायचा असेल तर ज्ञान पाहिजे. आणि कीर्तनातून ज्ञान मिळतं म्हणून कीर्तन चांग, कीर्तनातून भक्ती मिळते म्हणून कीर्तन चांग. एक. आता दुसरं सांगतो, कीर्तनामध्ये निर्गुण तत्वाचा साक्षात्कार होतो म्हणून कीर्तन चांग. कीर्तनामध्ये सगुण परमात्म्याची भेट होते म्हणून कीर्तन चांग. सगुणाची भेट होते, कीर्तन चांग. निर्गुणाचा साक्षात्कार होतो, कीर्तन चांग. आणखीन एक सांगतो, कीर्तन आरंभालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तन परिणामालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग. आणखीन एक सांगतो, कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनाशिवाय काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग. या 4ही पद्धतीने आपण विचार केला तर लक्षात येईल. महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे. परिणाम काय? होय अंग हरिरूप. ठीक आहे, कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, कीर्तन चांगलं का म्हणायचं हे कळालं. आणखीन एक माझ्या दृष्टीने प्रश्न राहिला, कीर्तन सोपं आहे का अवघड आहे? सोपं का अवघड? थोडंसं माफी मागून बोलतो, पूर्वीच्या काळात अवघड होतं, कारण पाहुन या ग्रंथ करावे कीर्तन. आताच्या काळात सोपं आहे, ऐकून या यूट्यूब करावे कीर्तन. आता काही फार ताण पडत नाही. आता काही लोक बोलतात. मला एका विद्यार्थ्यांनी, आमच्याकडे चातुर्मासात एक विद्यार्थी होता माझ्याकडे, त्यांनीच मला सांगितलं, महाराज तुमचंच कीर्तन जसंच्या तसं बसवलंय. मी म्हटलं मला उठवलं आणि तू बसवलं असं झालं हे प्रकार. जसंच्या तसं बसवलंय म्हणतात, काय कुठून काढला शब्द कोणास ठाव. पण पूर्वी मात्र पाहुन या ग्रंथ. मी ज्या परंपरेचा वारसा घेऊन मी आज सामनगावमध्ये हजर आहे. मी म्हटलं ना, परंपरा, मी मगाशी दादांशी बोलत होतो, परंपरेमध्ये जन्म घेण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य लागतं. ती परंपरा खांद्यावर जबाबदारी घेऊन चालविण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य लागतं. मग दादा बोलता एक शब्द फार तुम्ही चांगला बोलला. तुम्ही म्हटलात की परंपरा टिकवत असताना कष्ट आहे, पण आज काळाची गरज आहे. परंपरा टिकवताना फार कष्ट आहे. परंपरा चालवत असताना मी तर पुढे बोलतो, परंपरेतल्या एका पिढीतल्या एका व्यक्तीला आपलं आयुष्य समर्पण करावं लागतं, तेव्हा परंपरा टिकत असतात. लक्षात घ्या, परंपरा तेव्हा टिकत असतात. सगळं समर्पण करावं लागतं, आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या माराव्या लागतात, आणि त्या परंपरेशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा परंपरा चालत असतात, टिकत असतात. आज 6 पिढ्या महाराजांची परंपरा इथं चालू आहे. दादा आज 6वे अधिकारी म्हणून इथं आहेत. आज आमच्याकडे जवळजवळ 11वी पिढी माझी आहे मानकोजी महाराजांपासून. आज 11 पिढ्या झालं, 6 7 पिढ्या झालं. या परंपरा चालत असताना समर्पण व्हावं लागतं, पूर्णपणे एकरूप व्हावं लागतं. मानकोजी बोधले महाराजांच्या जीवनचरित्रात एक विषय असा आहे. महाराज धामणगावला राहत असताना महाराजांना एक भाऊ होते, त्यांचं नाव शिवाजी महाराज. ते कीर्तन करायचे.
मानकोजी महाराज काही कीर्तन करत नव्हते, ते आपलं वारी करायची, काही बाकीची व्यवस्था करायची, बघणं अमुक तमुक सगळं. प्रत्येक एकादशीला धामणगावला कीर्तन असायचं, वद्य एकादशीला. एका एकादशीला शिवाजी महाराज कुठंतरी निघून गेले. मानकोजी महाराजांना वाटायला लागलं सायंकाळ झाली, आता सगळे वारकरी येणार, कीर्तन करा म्हणणार, आपल्याला कीर्तन येत नाही, म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चादर पांघरून झोपी गेले. सगळे भजन करणारे आले, वारकरी आले, सगळं कीर्तनाचं भजन सुरू झालं. चोपदार 2-4 वेळेस बोलवायला गेला, महाराज काही यायला तयार नाहीत. शेवटी भगवान पांडुरंग परमात्मा मानकोजी महाराजांच्या जवळ येतात, अंगावरची चादर काढतात. ओट म्हटल्याबरोबर मानकोजी महाराजांनी विचारलं, देवा तू कसं काय इथं? पांडुरंगाने सांगितलं, भजन सुरू झालंय, जाऊन कीर्तनाचा विना घ्या हे सांगायला आलोय म्हटले. जा विना घेऊन उभा राहा. मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवा मला काहीही सांग पण कीर्तन करायला सांगू नको, मला येत नाही म्हटले. ते शिवाजी महाराज करतात प्रत्येक एकादशीला, मला जमत नाही. उभा राहिले की जमतंय म्हटले, उभा राहा. नाही म्हटलं येत नाही. नाही नाही उभा राहा. ते म्हटले, माझं कोणी ओळखीचं नाही, म्हणणारे वाजवणारे आपले आपले पाहिजे, म्हणणारे वाजवणारे कोणी ओळखीचे नाही. आता जे ते आपापले बघा तुम्ही, आम्ही नाही करतात, हे आमचा वाजवणारा म्हणतो, आमचे वाजवणारे म्हणतो. आता भविष्यात ऐकणारे घेऊन फिरावं लागतं का काय कोणास ठाऊक, तसंच व्हायला लागले अलीकडे काही काही ठिकाणी. मग दत्ता महाराज म्हटले, ऐकणारीच चांगली भेट येणार. मी म्हणलं 4-5 आपली आपली घेऊन जायची आता. मला बोललं नाही, आता परिस्थिती अशी झाली अलीकडे. तसंच मानकोजी महाराजांनी सांगितलं, माझं कोणी म्हटले वाजवणारं म्हणणारं, आपलं कोणी म्हटले, कसं काय करायचं म्हटले. शिवाजी महाराज पांडुरंगाने सांगितलं, एवढीच अडचण आहे का? हो. म्हणलं एक काम करू. म्हणले काय? मी तुमच्या पाठीमागं टाळ घेऊन उभा राहतो, काही चुकलं तर बरोबर करायला मी आहे की म्हटले, मी उभा राहतो. मानकोजी महाराजांनी पांडुरंगाला विचारलं, देवा माझ्या कीर्तनामध्ये तू टाळ घेऊन उभा राहतो असं म्हणतो, नक्की उभा राहशील का? नाहीतर मला चालू करायला लावशील आणि तू निघून जाशील. बऱ्याच लोकांना चालू करून निघून जायची सवय, म्हणून विचारलं म्हटले. बघ म्हटले, तू काहीतरी असं करशील. ऐका आता, मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवाने सांगितलं मानकोजी महाराजांना, मानकोजी मी तुमच्याच कीर्तनात उभा राहील असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या घरात जो जो कीर्तनकार होईल त्या प्रत्येकाच्या पाठीमागं टाळ घेऊन उभा राहील. म्हणून आजही परंपरेचे नियम काही असतात. आपण बघत असाल, उपरणं बांधायच्या अगोदर आमच्याकडे पुढं पाया पडलं जातं, विशेष करून पाठीमागं पाया पडलं जातं आणि मग उपरणं बांधलं जातं. पाठीमागं पाया का पडायचं? तेथे असे देव उभा. आणि ही श्रद्धा जिथं असते ना, त्याला म्हणा कीर्तन चांग, कीर्तन चांग. परिणाम काय? होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय, त्याचा विचार थोडा करायचा आहे. थोडं भजन करून त्याचा विचार करू. विठोबा प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभा विढाला या भंगाचा विचार करताना कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणायचं कळालं, कीर्तन सोपं आहे का अवघड आहे हे कळालं. आता परिणामाचा विचार करू. पहिला परिणाम सांगितला, होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय, मी 2 पद्धतीने सांगणार आहे. एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आणि एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने ऐकायचं झालं तर एकच प्रमाण देतो, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह अंगावर उमटलेली दिसून येतील. कोणती चिन्ह? 5 चिन्ह ऐका. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. या 5 चिन्ह ज्याच्या शरीरावर उमटलेली दिसून येतात, नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. अभिन्नता, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं मज. अभयरूपता, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तरी लोकी. अजन्मस्थिती, त्यांची सरली एरजार झाला सफळ व्यापार. अनन्यता, एकधरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. आणि आनंदरूपता, आनंदाचे डोही, आनंद तरंग. ही स्थिती ज्यांची आहे ना, नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. एक विचार. आता दुसरा विचार सांगतो. होय अंग हरिरूप कसं? कृष्ण भजन करता 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 उद्धव राहिले नाहीत, कृष्ण रूप प्राप्त झालं. ऐका नाही, भागवतामध्ये वचन आहे. भागवतामध्ये सगळ्या गोपिकांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्या धावत गेले ना कृष्ण म्हणून. जेव्हा उद्धव कृष्णाचा निरोप घेऊन मथुरेतून गोकुळामध्ये आला तेव्हा त्या धावत गेल्या
आणि कृष्ण म्हणून धावत जवळ गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हा कोणीतरी वेगळाच आहे. पण लांबून मात्र उद्धव दिसत नव्हते, ते कृष्ण दिसत होते. याला म्हणा होय अंग हरिरूप. नाही पटलं रामायणातलं उदाहरण घ्या. रामायणामध्ये सगळ्यांना माहीत असलेला प्रसंग आहे, धावतो बोलतो. सीताशोध करण्याकरता रामलक्ष्मण निघाले. रामलक्ष्मण निघाल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची मैत्री झाली. आता या दोघांची मैत्री का झाली याची अनेक कारण आहेत. त्याच्यातलं एक कारण, हे दोघंही समान दुःखी होते. पत्नी विरहाचं दुःख दोघाला समान, दोघात मैत्री झाली. मैत्रीत असं ठरलं, सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना सीताशोध करायला मदत करायची आणि प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची. दोघात ठरलं. ठरल्याप्रमाणे त्या वालीला मारलं. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं. सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला, पण रामाला काय शब्द दिला हे विसरून गेला. त्याचं एकच कारण आहे, सुग्रीव खुर्चीवर बसला, एवढंच कारण आहे त्याला, दुसरं काही कारण नाही. की खुर्चीवर बसलं की विसरायचं असतं, हे तेव्हापासून चालत आलं, हे गेलं विसरून. हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. मी लक्ष्मणाच्या लक्षात आलं म्हणतोय. याचं कारण सांगू. लक्ष्मण या शब्दाचा अर्थ ज्याच्या सगळं लक्षात राहतं त्याचं नाव लक्ष्मण, किंवा ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण शब्दाचे अनेक अर्थ आहेत माझ्याकडे. झालं ते लक्ष्मणाच्या लक्षात आलं. लक्ष्मणाने ती आठवण करून दिली. ते सुग्रीवाने सांगितलं अरे चुकलं. सगळी वानर सेना घेऊन रामाच्या जवळ आला आणि सुग्रीवाने सांगितलं प्रभू माफ करा, आता सांगा काय करू. म्हणले सीता शोध करण्याकरता जा. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे वानर सेना पाठवली. नीट ऐका. त्याच्या दक्षिणेकडे हनुमंतराय निघाले, अंगदाच्या नेतृत्वाखाली निघाले. पूर्वेकडली वानरं गेली सीताशोध करायला, पश्चिमेकडली गेली, उत्तरेकडली गेली, दक्षिणेकडे निघालेले हनुमंतराय थोडं पुढे गेले आणि माघारी आले. रामाने विचारलं का रे बाबा भीती वाटायला लागली का? म्हटले नाही. मग माघारी का आला? म्हटले भीती वाटायला लागली का? नाही. मग का माघारी आला? हनुमंतरायांनी फार गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवताय? सीतेला. हनुमंतरायांनी विचारलं प्रभू ज्या सीतामाईला आतापर्यंत आम्ही पाहिलंच नाही तर शोधायचं कसं? हे कुणाच्या लक्षात आलं? हनुमंतरायाच्या. बुद्धिमत्ता वरिष्ठ. बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं नाही. बऱ्याच माकडांच्या लक्षातच येत नाही काय चाललंय, त्यांना काही घेणं देणं नसतंय, काही नाही. पण मी रामायणाचं सांगतो, तुम्ही दुसरीकडे लावू नका. पण बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतरायांनी मग ते प्रभू रामचंद्रांनी सीतेचं वर्णन करायला सुरुवात केली. ते तत्वार्थ रामायण आणि अध्यात्म रामायण, दोन रामायण आहेत माझ्या थोड्या वाचण्यात. व्यास महर्षींचं अध्यात्म रामायण फार गोड आहे. तिथे एक वर्णन आले महाराज. तिथं असं सांगितलंय, रामचंद्र प्रभूंनी वर्णन करायला सुरुवात केल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगितलं लौकिक वर्णन करू नका, अलौकिक सांगा. ते किती सुंदर होत्या आणि अमुकन तमुकन ते नको, अलौकिक सांगा. मग रामाने जे उत्तर दिले ते माझ्या विषयाच्या संबंधाने. रामप्रभूंनी सांगितलं हनुमंता सीता शोधायची आहे ना, नीट ऐक. जिथला परिसर रामरूप झालेला आहे, जिथले वृक्ष रामरूप झालेले आहेत, जिथले पाषाण रामरूप झालेले आहेत, नव्हे जी स्त्री राम राम म्हणता म्हणता ती स्त्री न राहता रामरूप झालेली आहे, ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. होय अंग विठ्ठल. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये आम्ही आता काय करायला लागलो? प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. आम्ही प्रेमाने छंदाने नाचायला लागलो, डोलायला लागलो. नाचावं, माणसाने नाचावं, कीर्तनातच नाचावं, प्रेमाने नाचावं आणि कीर्तनातच नाचावं, दुसरीकडे नाचू नये. महाराज सांगतात प्रेमे नाचे, प्रेमे डोले. टाळकऱ्यांनी नाचावं, डोलावं कुणी? ऐकणाऱ्यांनी डोलावं. किती नाचावं, किती डोलावं? हरपले देहभाव इतकं नाचावं, हरपले देहभाव इतकं डोलावं. महाराज सांगतात या कीर्तनामध्ये हरपले देहभाव इतकं आम्ही नाचायला लागलो, डोलायला लागलो. आणि या कीर्तनात आमच्या लक्षात आलं एक देशी जीवकळा आणि हास कळा सोयरा. आमच्या या कीर्तनात आम्हाला लक्षात आलं ही जीवकळा म्हणजे देह हा एक देशामध्ये आहे आणि परमात्मा मात्र व्यापक आहे. मी आज जर सामनगावमध्ये असेल
तर मी माझ्या धामणगावामध्ये नाही. उद्या मी माझ्या धामणगावात असेल तर मी सामनगावामध्ये नाही. या देहाच्या बाबतीत म्हणता येईल, पण परमात्मा इथंही आहे आणि परमात्मा तिथंही आहे. कारण विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी मी या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. या दृष्टीने विचार केला. महाराज सांगतात आम्हाला कीर्तनात हे कळालं की जीवकळा एका भागात आहे आणि परमात्मा व्यापक आहे. एकाने महाराजांना एक प्रश्न केला, महाराज एवढा वेळ झाला आम्ही तुमचं ऐकतोय, कीर्तन म्हणजे काय सांगितलं, कळालं. कीर्तनाचे प्रकार कळाले. कीर्तन चांगलं चांगलं का म्हणता कळालं. सोपं आहे का उघड कळालं. होय अंग हरिरूप कळालं. हरपले देहभाव कळालं. परमात्मा व्यापक आहे कळालं. हे सगळं जाऊ द्या म्हटलं, कीर्तनातून काय उरलं हे सांगा. कारण अलीकडे उरवण्यावर फार लक्ष आहे. उरलं पाहिजे. बघा तुम्ही पंक्तीवाली सुद्धा आम्हाला म्हणतात उरलं तरी चालतंय असं, म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतंय कमी पडू नये. म्हणजे पंक्तीवाल्याला वाटतं उरलं पाहिजे, कीर्तनकाराला वाटतं उरलं पाहिजे. दादा आम्ही एक सप्ताह केला काशीला. आता ही आमची जवळची मंडळी सगळी इथं बसलेली आहेत समोर, आमचे भीमनाना वगैरे आहे त्यांना माहिती आहे. मोठा सप्ताह केला काशीला. 7,000-10,000 लोक घेऊन गेलो. एक रेल्वेच केली ती विभीषण महाराजांनी, हरिभाऊंना माहिती आहे सगळं. आणि मोठीचे मोठा आम्ही सप्ताह केला. सप्ताह करून माघारी आलो पंढरपूरला. आमच्या एका पंढरपुरातली महाराज लोक आता तुम्हाला माहिती आहेत सगळे फडकरी आमचे मित्र कसे आहेत ते. त्यातल्या एकाने मला विचारलं, ते म्हटले का हो जयवंत महाराज काशीला सप्ताह केला. म्हटलं हो. किती उरलं. म्हटलं होतं ती जिरलं. तुला काय सांगायचं किती उरलं. लोकांना असं वाटतं सप्ताह केला उरलं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज एवढी सगळी कीर्तनाची माहिती तुम्ही आम्हाला दिली, या कीर्तनातून काय उरलं. अभंगाचं तुका म्हणे उरला देव देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, देव तुका म्हणे उरला देव, देव तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे, गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदे नाच डोले डोल, प्रेमे छंदे नाच डोले, तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे, गेला भेव त्या काळे, गेला भेव त्या काळे, म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे, प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देहभाव. अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे उरला देव. महाराज सांगतात आमच्या कीर्तनातून जर काही उरलं असेल तर तो परमात्मा उरला. गेला भेव त्या काळे. भेव या शब्दाचा अर्थ भय, आणि सगळ्यात मोठं भय कशाचं असेल तर मृत्यूचं. चाणक्य नीती अशी सांगते, उद्योगे नास्ती दारिद्र्यम, जपतो नास्ती तापकम, मौनेन कलोहो नास्ती, नास्ती जागरितो भयम. जो नेहमी उद्योगात आहे त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य कधी शिल्लक राहत नाही. जो नामस्मरणामध्ये आहे त्याच्या जीवनात पाप कधी शिल्लक राहत नाही. ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात भांडणच होत नाहीत. आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती कधी शिल्लक राहत नाही. त्यामुळे महाराज सांगतात आता आमची मृत्यूची भीती निघून गेली. याला कारण कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग. या अभंगाचा विचार करताना होय अंग हरिरूप 1, हरपले देहभाव 2, हा सकळा सोयरा 3,
आणि उरला देव गेला भेव त्या काळे चार. मला असं वाटतं की एखादा महात्मा कसा ओळखायचा, ज्याचं अंग हरिरूप झालेलं आहे ते महात्मा आहे, ज्यांचा देहभाव हरपलेला आहे ते महात्मा आहे, परमात्मा व्यापक आहे या जाणीवामध्ये जे आहेत ते महात्मा आहेत, आणि ज्यांनी आपल्या कीर्तनातून परमात्मा उरवलेला आहे आणि मृत्यूचं भय ज्यांचं गेलंय ते महात्मा आहेत. आणि मला वाटतं ही चारही लक्षणं ज्यांच्याकडे बघितल्यानंतर तंतोतंत जुळून येतात ते सद्गुरू दास महाराज आहेत. त्यांच्याकडे जे आम्ही बघितलं, आम्ही जे दास महाराजांना पाहिलं, जरी माझं येणं याच वेळेला इथं असलं तरी अनेक ठिकाणी आम्ही महाराजांना पाहिलं. बार्शीमध्ये महाराजांचं दर्शन घेतलं, शेलगावला आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं, त्या भागामध्ये कित्येक ठिकाणी मी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. मला दादांनी काही आठवणी सांगितल्या, आमच्या वडिलांनी, मी मगाशी दादांना सांगितलं, आमच्या वडिलांनी मला सांगितलं की महाराज आमच्या धामणगावी आले होते, काही पाहुणपणाच्या संबंधाच्या निमित्ताने त्या काळामध्ये आले होते, त्यामुळे ती बैलगाडी त्याच्यातलं ते बसणं. मी तर थोडं पुढं बोलतो. आपल्या भागामध्ये ऐश्वर संपन्न परमार्थ कोणाचा असेल तर तो सामनगावकर महाराजाचा. ऐश्वर्य की परमार्थाचं ऐश्वर काय असतं, परमार्थाचा एक पद्धतीची भूमिका, समाजाभिमुख भूमिका काय असते, ही या घराण्याकडे बघितल्यानंतर आपल्याला दिसून येते. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर ती दास महाराजांची मूर्ती, सद्गुरूंची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर ती तशाच पद्धतीने आहे. मला आणखीन पुढं सांगायला, मी सामनगावला जरी आत्ता आलेलो असलो तरी शामनाथ महाराजांची समाधी ज्या देवळा लिहिल्या त्याला अगोदर कीर्तन केलं, आणि ते तिथं जाऊन अगोदर मी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला, पुण्यतिथीच्या वेळेला तिथं कीर्तन मी तिथं जाऊन केलेलं आहे. त्यामुळे देवळालीमध्ये तिथं समाधी पुढं कीर्तन केलं. आज इथं ज्या भूमीमध्ये दास महाराजांची समाधी आहे इथं ही कीर्तन केलं. ही कीर्तन सेवा म्हणजे एका पद्धतीचं माझ्या दृष्टीने तरी अनुष्ठान आहे. मी नेहमी सांगत असतो, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, त्या अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. त्यामुळे योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या एक सामनगावमध्ये एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं अधिष्ठान आहे. आज दास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्रित जमलो. आदरणीय काका आहेत, मी लहानपणापासून त्यांना पाहतो आहे. मग त्यांनी मला आठवण करून दिली की एका लग्नात आम्ही भेटलो, पण त्याही अगोदर मी अनेक वेळेंना काकांना पाहिलेलं आहे, अनेक वेळेला मी त्यांचं दर्शन घेऊन गेलेलं आहे. दादा तर माझे अत्यंत जीवलग आहेत. आदरणीय गिरधर बापूंना मी लहानपणी अनेकदा त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी एक ऋणानुबंध पाहुणपणाचे तर आहेतच आहेत, परंतु पारमार्थिक ऋणानुबंध हे त्याहीपेक्षा अधिक पद्धतीचे घट्ट आहेत. आणि मला आज आनंद आहे की आज कुठंतरी आमच्या बोधले महाराजाच्या घराण्याकडून आज सामनगावकर महाराजांच्या या भूमीमध्ये ही सेवा करण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त होतं आहे. जेवढा काही विचार या अभंगाचा माझ्या धावत्या वेळेमध्ये मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, नानोबाराय तुकोबारांच्या चरणी, सद्गुरुदास महाराजांच्या चरणी, मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या अभंगातल्या सगळ्या पदांचा जरी विस्तार मला करता आला नसला तरी या पदांची भावना व्यक्त करत असताना दास महाराजांच्या दृष्टीने त्यांनी जी केलेली सेवा आहे त्या सेवेचंच एक मूर्तिरूप म्हणून या अभंगाकडे पाहता येईल. आणि त्या अभंगाची तंतोतंत भूमिका त्यांच्या जीवनामध्ये, त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर अखंड राहावा. ज्ञानोबारांच्या शब्दात एवढंच बोलेल, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आणि त्यांचा ही सगळीच आज मला आनंद आहे. म्हणजे इथं खरं तर गायक मंडळीमध्ये बघायला गेलं तर एका हुडी बळी रे अशी गाणारी मंडळी आहेत, वाजवणारी तशीच मंडळी आहेत, अनेक कीर्तनकार मंडळी या परिसरामध्ये काम ज्यांचं मोठ्या पद्धतीने आहे अशी अनेक कीर्तनकार मंडळी, आणि विशेष करून या संस्थांवर सुद्धा ज्या मंडळींचं प्रेम आहे अशी अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. अनेक आत्तापर्यंत अलीकडल्या काळामध्ये मी मगाशी दादांशी तेच बोलत होतो, एखादं संस्थान बाहेर उभारीला आणत असताना अनेक त्याला वेगवेगळी पद्धतीने बेरजीची गणितं लावावीच लागत असतात. आणि त्यामुळे अनेक मंडळींना बोलवण्याचा अट्टास दादांचा इथं त्याकरिता आहे की जेणेकरून या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींना कळावं सामनगावकर महाराजांचं संस्थान काय आहे आणि त्यांनाही कळावं की हे काय आहे, आणि आपल्यालाही त्या सगळ्या मंडळींचं दर्शन व्हावं. या दृष्टीने अनेक परंपरा या 7 दिवसामध्ये इथं आणण्याचा प्रयत्न त्यांचा दिसून येतो आहे. त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी, नानोबाराय तुकोबाराय महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण भरत महाराज साठी, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज जाधव.
नाच डोले नाच डोले प्रेमे छंद नाच डोले हर पाले देह भाव देह भाव देह भाव हरपला देहा भाव हरपला देहा भाव आले डोले प्रेमे चंदना